माय डिअर स्टुडंट्स, आत्ता आपण एक खूप महत्त्वाचा भाग बघणार आहोत. थिअरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय याची सिद्धता आपण बघणार आहोत. रिअली दिस इज इम्पॉर्टंट अँड डिफिकल्ट, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला खूप सोपं करून सांगेन. इट्स क्वाईट इझी. त्यासाठी थोडी पूर्वतयारी लागेल. मी असं म्हणत नाही आहे की तुम्हाला येणार नाही. यू आर क्वाईट क्लेव्हर, पण तरीसुद्धा तुम्हाला येत नाही असं गृहीत धरून मी थोडंसं सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो. मी प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स पाहतोय. लक्षात घ्या की करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. समजा अशा लक्षात घ्या दोन लाईन्स आहेत. सपोज दिस लाईन एल अँड दिस लाईन एम. बरोबर लक्षात घ्या. लाईन एल पॅरलल टू लाईन एम, पॅरलल टू लाईन एम, लाईन एम अँड आणि याची एखादी ट्रान्सवर्जल, याची एखादी छेदिका आहे. लक्षात घ्या अशी एखादी छेदिका. दिस इज द ट्रान्सवर्जल अँड दिस इज एल एम एन अँड एन इज ट्रान्सवर्जल अँड लाईन एल अँड लाईन एन इज ट्रान्सवर्जल. ट्रान्सवर्जल म्हणजे लक्षात घ्या छेदिका मराठीमध्ये. रेषा यल समांतर रेषा यम. यल आणि एम हे समांतर आहे आणि लाईन एल इज ट्रान्सवर्जल. ही जी लक्षात घ्या यल आहे ती छेदिका आहे. लक्षात घ्या. मग त्याचे जे अँगल्स आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स ते कुठले होतात बघा सर. हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत बघा सर. दीज आर टू करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत बघा सर. हे करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. हे करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. आणि लक्षात घ्या हे जे दोन आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. लक्षात घ्या सर. काय ह्याला आपण राऊंड करूया गोल्स. हे जे दोन आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. म्हणजे इथं करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. संगत कोन समान असतात. मराठीमध्ये संगत कोन समान असतात. आता आपण बघायचं आहे सर लक्षात घ्या अशीच या ठिकाणी बघायचं आहे लाईन एल. पहा सर लाईन एल अँड लाईन एल पॅरलल टू लाईन एम अँड लाईन एन इज ट्रान्सवर्जल. लाईन एन इज ट्रान्सवर्जल. ट्रान्सवर्जल म्हणजे छेदिका. रेषा यल. पहा सर रेषा यल समांतर रेषा एम. दोन लाईन ही त्याची ट्रान्सवर्जल. ही लाईन एल लाईन लक्षात घ्या एन ही त्याची छेदिका आहे. मग त्याचे विक्रम कोन कसे असतात सर. अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. बघा कसे असतात. हा अल्टरनेट अँगल, हे आणि हे दोन अल्टरनेट अँगल्स. इकडलं खालचं इकडलं वरचं हे लक्षात घ्या. आणि इकडलं लक्षात घ्या हे इकडलं खालचं इकडलं वरचं हे लक्षात घ्या अल्टरनेट अँगल्स. ह्याला म्हणतात अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. काय म्हणतात अल्टरनेट्स अँगल. अल्टरनेट अँगल्स म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात विक्रम कोन. अल्टरनेट अँगल्स आर इक्वल. पहा सर इथे हे संगत कोन करस्पॉन्डिंग कसं वरचं वरचं किंवा खालचं खालचं सेम, वरचं वरचं सेम, खालचं खालचं सेम करस्पॉन्डिंग अँगल्स. हिथं इकडलं खालचं तिकडलं वरचं, तिकडलं खालचं हिकडलं वरचं. दिस इज नोन ॲज अल्टरनेट अँगल्स. विक्रम कोन समान असतात. लक्षात घ्या. बरोबर का बघा सर. संगत कोन समान असतात, विक्रम कोन समान असतात. आणखी नाही. व्हॉट इज आयसोसिलिस ट्रायंगल. पहा सर हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलमध्ये आयसोसिलस ट्रायंगल म्हणजे काय तर आयसोसिलस ट्रायंगल बघा सर लक्षात घ्या. आयसोसिलस ट्रायंगलमध्ये समद्विभुज त्रिकोण त्याला असं म्हणतात सर. आयसोसिलस. आयसोसिलस. आयसोसिलस ट्रायंगल. मग आयसोसिलस ट्रायंगलला बरोबर सर समद्विभुज त्रिकोण म्हणतात. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय दोन बाजू समान. बरोबर सर दोन बाजू समान. इफ साइड्स आर इक्वल then their opposite angles are also equal. Their opposite angles are equal. If opposite angles are हे जे angles equal असतील तर opposite sides are equal.
मी तुम्हाला इथं असं म्हणता येईल, लक्षात घ्या, इफ, बरोबर सर, इफ अँगल बी इज इक्वल टू अँगल सी, देन ए बी इज इक्वल टू ए सी. जर हे दोन कोन समान असतील तर त्याच्या समोरच्या बाजू अपोजिट साइड्स इक्वल असतील. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ आयसोसिलस ट्रायंगल. समद्विभुज त्रिकोणाचा हा गुणधर्म आहे, लक्षात घ्या. तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला जर माहीत असतील तर लक्षात घ्या, तुम्हाला हा जो थिअरम आहे, थिअरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, हा तुम्हाला थोडासा समजून येईल, लक्षात घ्या. बघूया आपण त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचं प्रमेय हे कसं आहे. त्याची फिगर थोडी अवघड आहे, त्यामुळं आकृती काढत असताना, कन्स्ट्रक्शन करत असताना कृपया आपण लक्ष द्या. दिस इज द थिअरम. ह्याला म्हणतात प्रमेय. काय प्रमेय? प्रूव्ह दॅट द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल, त्रिकोणाच्या एका कोनाचा कोन दुभाजक, डिव्हाइड्स द साइड अपोजिट टू द अँगल, तो त्या कोनाच्या समोरील बाजूचं विभाजन करतो, इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड्स, उरलेल्या बाजूच्या गुणोत्तरामध्ये. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्या काय काढायला लागेल? अ ट्रायंगल काढावा लागेल. मग पहिल्यांदा ट्रायंगल काढत असताना माझ्या आकृतीकडे आपण लक्ष द्या, कृपया माझ्या आकृतीकडे आपण लक्ष द्या. मी वरती जागा सोडतोय बघा, लक्ष द्या. मी आकृती कशी करतो, व्हेरी इम्पॉर्टंट. वरची जागा सोडायला आलोय मी, ट्रायंगल इथे काढतो बघा सर. टेक्निक आहे का सर? टेक्निक पहा, टेक्निक पहा, लक्षात घ्या, टेक्निक पहा. हा ट्रायंगल झाला. हा ट्रायंगलचा एक अँगल घ्या. हा अँगल घेऊया सर, ए, हा वरचा घ्यायचा. हा अँगल ए बी सी हा घ्यायचा आणि ह्या अँगलचा बायसेक्टर काढायचा. इथल्या वरच्याचा काढायचा. टेक्निक आहे सर. अँगलचा बायसेक्टर अशी उभी बाजू आली पाहिजे, लक्षात घ्या. हा अँगल बायसेक्टर, ह्याला नाव देऊया डी. ही उभी आली पाहिजे, पहा सर, लक्षात घ्या. बरोबर आहे. मग दिस हा झाला. आणि तो लक्षात घ्या, हा जो अँगल बायसेक्टर आहे, तो अँगल बायसेक्टर ह्या अपोजिट साइडला, ही अपोजिट साइड याची, त्याची हा अपोजिट साइडला डिव्हाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. हे अपोजिट साइड, ह्या कोनाच्या अपोजिट साइडला म्हणजे बीडी अपॉन डी सी इज इक्वल टू ए बी अपॉन ए सी. काय त्यांनी म्हटलंय लक्षात घ्या, हा जो अँगल बायसेक्टर आहे ह्याच्या अपोजिट साइडचा जो रेशो येईल बीडी अपॉन डी सी आणि रिमेनिंग साइडचा जो रेशो येईल ए बी अपॉन ए सी हा सेम असतो, हे प्रूव्ह करा. म्हणजे अपोजिट साइडचा रेशो म्हणजे काय? बीडी अपॉन डी सी. इथं आलं बघा सर, टू प्रूव्ह बीडी अपॉन डी सी आणि रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स म्हणजे काय? ए बी अपॉन ए सी. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, लक्षात घ्या. मग व्हॉट इज गिव्हन? गिव्हन मीन्स डिस्क्रिप्शन ऑफ फिगर. या आकृतीचं वर्णन म्हणजे पक्ष. या आकृतीचं वर्णन लक्षात घ्या म्हणजे पक्ष असतं, लक्षात घ्या. आकृतीचं वर्णन हे साध्य झालं. साध्य हे या प्रमेयात दिलंय. पक्ष म्हणजे आकृतीचं वर्णन. इन ट्रायंगल ए बी सी, लक्षात घ्या, इन ट्रायंगल ए बी सी आकृतीचं वर्णन. बरोबर सर. रे, ह्याला आपण रे म्हणू शकतो सर. ह्याला पुढं वाढवलं तरी चालते, लक्षात घ्या, पुढं वाढवलं तरी चालते. रे ए डी, बरोबर सर. इथं म्हटलं रे म्हणजे किरण. रे ए डी इज बायसेक्टर ऑफ अँगल. कुठल्या कोणाचा बायसेक्टर आहे? दुभाजक बी ए सी. कुठल्या कोणाचा आहे? बी ए सी. संपलं, खलास. हे पक्ष. आता कन्स्ट्रक्शन खूप महत्वाचं, फार फार महत्वाचं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्क. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्क, लक्षात घ्या. खूप लक्ष द्या मुलांनी, ह्याच्याकडे लक्ष द्या. आकृती जर तुमची छान नाही आली तर लक्षात घ्या नाही मजा आहेत, आउट ऑफ आउट मार्क्स नाही मिळत. मग काय करायचं लक्षात घ्या. कन्स्ट्रक्शन कसं आहे? थ्रू सी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एडी. ड्रॉ अ लाईन, ही उभी आहे बघा, तर इथनं अशी उभी लाईन काढा. इथनं अशी ही उभी लाईन काढा. काय सांगा सर? ड्रॉ अ लाईन, ही उभी आहे, ही पण उभी आहे. मग काय लिहायचं? थ्रू सी, लक्षात घ्या. ड्रॉ अ लाईन
ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एडी थ्रू म्हणजे च्या मधून थ्रू सी मधून एडीला पॅरलल लाईन काढा. आता लक्षात घ्या त्याला काय म्हटलं पाहिजे सर, आता ही जी एक्सटेंड आहे ही एबी जी आहे लक्षात घ्या ती एक्सटेंड करा सर. ही एबी जी आहे ना ही एबी आहे बघा सर, ही एबी आणि ही एबी अशी एक्सटेंड करा. ही एबी जी आहे लक्षात घ्या अशी एक्सटेंड करा. ही एबी एक्सटेंड करा. एक्सटेंड एबी and it will cut this parallel line in E. लक्षात घ्या एक्सटेंड BA, ह्याला BA म्हणूया सर. एक्सटेंड BA मी काय म्हणतोय लक्ष द्या सर, व्यवस्थित हे पाठ करा. एक्सटेंड BA वाढवा. एक्सटेंड म्हणजे वाढवा. एक्सटेंड BA and this extended it will cut to the parallel line at E. लक्षात घ्या it cuts the parallel line at E. आणि ही जी एक्सटेंडेड लाईन आहे ती ह्या पॅरलल लाईनला ह्या ई मध्ये कट करते. लक्षात घ्या माझं बोलणं समजते, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ही जी फिगर आहे ह्या फिगर मध्ये एक लक्षात घ्या हे एई आणि हे एसी सेम दिसायला पाहिजे. एई आणि एसी हे थोडं जरा मोठं होतंय पण दिसायला पाहिजे अशी आकृती आली पाहिजे. एई आणि एसी सेम दिसायला पाहिजे अशी आकृती आली पाहिजे. थोडी माझं दिसत नाही पण अशी प्रॅक्टिस करायला पाहिजे की हे एई आणि हे एसी सेम येईल असं थोडा प्रयत्न करायचा. आता आपण बघूया सर कसं होईल. हां आता आपण लक्षात घ्या या ठिकाणी ही जी आकृती आहे ती समजण्यासाठी मी आपल्यासाठी काढतो. मी पहिल्यांदा आता बीपीटी वापरणार आहे. लक्षात घ्या ही पॅरलल लाईन आहे, ही पॅरलल लाईन आहे आणि हा ट्रायंगल आहे बीसीई. हा ट्रायंगल आहे लक्षात घ्या बीसीई. हां पहा सर मी थोडीशी इथं फिगर काढतो. लक्षात घ्या आपला कळावी म्हणून. लक्षात घ्या हे बी सी आणि हे ई राईट. हे बीसीई हे असे काढली बस. हे बी हे सी आणि हे ई राईट. हे बीसी आणि अशी ही पॅरलल लाईन आहे बघा सर एडी ही. हा अशी ही पॅरलल लाईन आहे सर पॅरलल लाईन एडी. हा एडी बस हे आत्ताच काढू नका. डोंट जॉईन एसी. आता ह्याच्यामध्ये बीपीटी वापरता येईल का बघा सर, कारण आपल्याला बीडी अपॉन डीसी काढायचं आहे. हे बीडी अपॉन डीसी आहे का, हे बीडी अपॉन डीसी आपल्याला मिळते आणि इथं एबी अपॉन एसी पाहिजे आहे पण आपल्याला एबी अपॉन एई मिळू शकेल. कारण बघा ना ही ह्याला पॅरलल लाईन आहे. बघा ना ही ह्याला पॅरलल लाईन आहे. व बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ह्या समांतर रेषा सोडा. लिव्ह दिस पॅरलल लाईन. समांतर रेषा सोडा आणि याचा भागाकार बीडी अपॉन डीसी आणि याचा भागाकार एबी अपॉन एई सेम असतो बीपीटी नुसार. पॅरलल लाईन सोडा याचा भागाकार सेम असतो बाय बीपीटी. बरोबर लक्षात घ्या. म्हणजे इथं एडी पॅरलल टू सीई बरोबर सर. एडी पॅरलल टू ईसी मी इथं म्हणतो लक्षात घ्या एडी पॅरलल टू ईसी. का बाबा कन्स्ट्रक्शन रचना सर ह्याला आपण म्हणूया रचना कन्स्ट्रक्शन. हां मग ही ह्याला पॅरलल लाईन सोडा. मग याचा भागाकार बीडी अपॉन डीसी इज इक्वल टू हे एबी अपॉन एई या बाजूचा भागाकार या बाजूचा भागाकार. पॅरलल लाईन सोडून द्या. ह्याला कारण बीपीटी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. एबी अपॉन एई. मग इथे बघा सर बीडी अपॉन डीसी आलंय बघा सर. हे आम्हाला पाहिजेल आहे. बीडी अपॉन डीसी पाहिजेल आहे. एबी पण पाहिजेल आहे. फक्त एई नको आहे सर. एईच्या ऐवजी एसी पाहिजेल आहे. ही जर एई काढता आलं
आणि ह्या एईच्या ऐवजी हे AC घालता आलं, लक्षात घ्या. संपलं. मग एई बरोबर AC कसं दाखवायचं? त्यासाठी करस्पॉन्डिंग अँगल आणि अल्टरनेट अँगल याचा वापर करायचा आहे, लक्षात घ्या. बघूया आपण आणि एकदा. इथे हा पार्ट फर्स्ट झाला. ह्याला आपण रिझल्ट नंबर 1 म्हणूया, बरोबर आहे. आणि आपला आता एई बरोबर AC दाखवायचं आहे. काय दाखवायचं आहे आपल्याला? एई बरोबर AC दाखवायचं आहे, म्हणजे आपलं सिद्ध होईल. नाव पार्ट सेकंड, कम हिअर. इथे कसं होईल बघा सर. पुन्हा मी हीच फिगर काढतो सर, पुन्हा मी हीच फिगर काढतो. आपल्याला लक्षात येते का बघा. मी इतक्या आकृत्या ज्या 2-2 वेळा 3-3 वेळा काढायला लागलोय, हे लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेमध्ये इतक्या आकृती काढण्याची गरज नाहीये. हे मी समजण्यासाठी काढतोय. तुमचे लक्षात घ्या, नजर विकसित होण्यासाठी मी हा प्रयत्न करतोय, लक्षात घ्या. हे ई आणि इथून हे तुमचं लक्षात घ्या, हे एडी, राईट. हे लक्षात घ्या, एडी. हा, आता हे समजा सर मी हे जोडलं AC. आता बघा माझं एई आणि AC थोडं सेम दिसतंय का बघा सर, थोडं सेम दिसतंय का? हा, थोडं थोडं सेम दिसायला लागले, लक्षात घ्या. आता काय करता येईल सांगा सर. हे 2 अँगल्स जे आहेत ते सेम आहेत. मग ह्याला आपण X म्हणूया आणि ह्याला Y म्हणूया. X इज इक्वल टू Y गिवन. X इज इक्वल टू Y गिवन, कारण दिलेलं आहे AD इज अँगल बाय सेक्टर, बरोबर आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण असं मी म्हटलं इथं बघा सर, मी असं म्हटलं लेट अँगल BAD इज इक्वल टू X अँड अँगल DAC इज इक्वल टू Y. ह्याला X आणि Y म्हणूया. बट X इज इक्वल टू Y, X आणि Y समान आहे. Why? बिकॉज AD is bisector, AD is bisector of angle BAC. बरोबर आहे सर. AD हा BAC चा बायसेक्टर आहे, बरोबर आहे सर. हे X बरोबर Y आहे. मग ह्याला आपण काय करूया, रिझल्ट नंबर 2 म्हणून सोडूया. लक्षात आलं तुमच्या? मग आता काय करूया, आता हे दीज आर 2 पॅरलल लाईन्स. बघा लक्षात येते का सर? सर्वांचं लक्ष येते का बघा सर? हा, पहिल्यांदा इथे बघा सर, ही लाईन पॅरलल, ही लाईन, ह्या 2 लाईन्स पॅरलल आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे का बघा सर. ही लाईन पॅरलल, ह्या 2 लाईन्स पॅरलल, ओके. ही त्याची ट्रान्सव्हर्सल. मग हे 2 कोण जे आहेत ते समान आहेत. 2 पॅरलल लाईन्स, ही त्याची छेदिका आहे. हे 2 कोण समान येणार सर. हे 2 कोण का समान येणार? अल्टरनेट अँगल्स. का समान येणार? व्युत्क्रम कोण का समान येणार सांगा सर. व्युत्क्रम कोण हे Y. व्युत्क्रम आता लिहिता आलं पाहिजे हे. मग इथं म्हणायचं, लक्षात घ्या, हिअर AD इज पॅरलल टू, AD इज पॅरलल टू EC अँड AC इज ट्रान्सव्हर्सल, अँड AC इज ट्रान्सव्हर्सल. AC ही लक्षात घ्या छेदिका आहे. मग हे 2 कोण समान? अँगल DAC, अँगल DAC इज इक्वल टू अँगल ACE, अँगल ACE. काय कारण? अल्टरनेट अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, व्युत्क्रम कोण, अल्टरनेट अँगल्स. आणि ह्याला आपण काय मानले सांगा सर? Y. त्यामुळे अँगल ACE इज इक्वल टू काय झालं सांगा सर? Y झालं, बरोबर आहे सर. अँगल DAC, देअरफॉर मेजर ऑफ अँगल DAC, म्हणून मेजर ऑफ अँगल DAC बरोबर मेजर ऑफ अँगल ACE इज इक्वल टू Y झालं. मग आता काय होईल सांगा सर? लक्षात घ्या, इथं हे Y झालं. हां, मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, ह्याला रिझल्ट नंबर आपण 3 म्हणून सोडूया. आता काय करूया सांगा सर? आता माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. ही जी लाईन आहे ही AD, ही बघा सर, ही लाईन AD रेड लाईन, आणि ही लाईन ही लक्षात घ्या, ही 2 पॅरलल लाईन्स आहेत का बघा सर. ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत का बघा सर. ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि ही त्याची छेदिका आहे का बघा सर. सर ही त्याची छेदिका आहे. ही लाईन, ह्या 2 लाईन्स पॅरलल, ही त्याची छेदिका. मग हा अँगल आणि हा अँगल खालचं खालचं सेम आहे का बघा सर. करस्पॉन्डिंग अँगल. ह्या 2 लाईन्स पॅरलल, ही त्याची ट्रान्सव्हर्सल छेदिका. हे 2 लक्षात घ्या काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल्स.
त्यामुळे हा एक्स म्हणून हाही एक्स झाला बघा सर. आता लिहायचं कसं लक्षात घ्या. तर इथं पुन्हा म्हणायचं एडी पॅरलल टू ईसी. पहा सर, एडी पॅरलल टू ईसी अँड कुठली ट्रान्सव्हर्जल आहे सांगा सर, बीई. अँड बीई इज ट्रान्सव्हर्जल. अँड बीई इज ट्रान्सव्हर्जल. ही बीडी ट्रान्सव्हर्जल छेदिका आहे लक्षात घ्या. त्यामुळे हे दोन कोन समान आहेत. अँगल बीएडी इज इक्वल टू अँगल, लक्षात घ्या, अँगल बीईसी. अँगल बीईसी, अँगल बीएडी इज इक्वल टू अँगल बीईसी. ह्याला काय कारण सांगा सर, करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे विक्रम कोन, ह्याला काय म्हणायचं, संगत कोन. करस्पॉन्डिंग अँगल्स हे दोन संगत कोन आहेत, म्हणजे ह्याला आपल्याला एक्स एक्स मानता येईल लक्षात घ्या. देअरफॉर मेजर ऑफ अँगल बीएडी बरोबर मेजर ऑफ अँगल बीईसी इज इक्वल टू एक्स. दिस इज रिझल्ट नंबर 4. मग लक्षात घ्या, हे एक्स बरोबर वाय आहे, इथं दिले बघा सर एक्स बरोबर वाय, म्हणजे हे एक्स बरोबर वाय होणार, हे एक्स बरोबर वाय होणार, हे एक्स बरोबर वाय आहे म्हणजे हे एक्स बरोबर वाय होणार, हे एक्स बरोबर वाय होणार सर. म्हणजेच हे दोन कोन समान होणार, म्हणजे हा ट्रायंगल आयसोसिलस ट्रायंगल होणार, समद्विभुज त्रिकोण. आणि हा समद्विभुज त्रिकोण तयार होणार, म्हणजे ह्या दोन बाजू समान होणार. आणि या दोन बाजू समान झाल्या की एसी बरोबर एई, म्हणजे तुम्हाला इथं एईच्या जागी एसी घालता येते. संपला विषय. मग तुम्हाला इथं कसं म्हणता येईल सांगा सर, एक्स इज इक्वल टू वाय. लक्षात घ्या, एक्स इज इक्वल टू वाय आहे, एक्स बरोबर वाय आहे, म्हणजेच ह्या दोन साईड सेम होणार, एक्स बरोबर वाय. ह्याला कारण 1 हे 2 3 4 ह्याच्यानुसार हे दोन सेम आहे म्हणून हे दोन सेम होणार. म्हणजेच अँगल एईसी बघा सर, इथं अँगल एईसी, मेजर ऑफ अँगल एईसी हा एक्स आहे, इज इक्वल टू अँगल एसीई, मेजर ऑफ अँगल एसीई, मेजर ऑफ अँगल एईसी बरोबर अँगल मेजर ऑफ अँगल एसीई, बिकॉज एक्स इज इक्वल टू वाय. ह्याला कारण काय सांगा सर, ह्याला कारण एक्स इज इक्वल टू वाय थोडक्यात बाय 2 3 4 बाय 2 3 4 एक्स बरोबर वाय आहे. म्हणजेच लक्षात घ्या, हे दोन सेम झाले. अँगल एईसी इज आयसोसिलस ट्रायंगल. अँगल एईसी, देअरफॉर ट्रायंगल एईसी इज आयसोसिलस ट्रायंगल. त्यामुळेच लक्षात घ्या, हा अँगल एईसी जो आहे तो समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणजे ह्या दोन बाजू समान झाल्या. एई बरोबर एसी काय झालं बघा सर, एई बरोबर एसी. देअरफॉर एई इज इक्वल टू एसी. रिझल्ट नंबर 5. एई बरोबर एसी झालं का बघा सर, संपलं. मग आता हे एई काढा, एसी घाला, हे एई काढा, एसी घाला, आलं उत्तर आहे. म्हणजे बाय 1 and 5, 1 आणि 5 मध्ये एई बरोबर एसी आहे, 5 मध्ये एई बरोबर एसी आहे. मग हे एई काढा, एसी घाला, म्हणजे कसं होईल बघा सर, बीडी अपॉन डीसी. देअरफॉर लक्षात घ्या, बीडी अपॉन डीसी इज इक्वल टू एबी अपॉन एईच्या ऐवजी काय घालायचं, एसी. आणि याला कारण द्यायचं बाय 1 and 5, बाय 1 आणि 5 च्यावर. हेन्स प्रूव्ड. हे झालं बघा सर, बीडी अपॉन डीसी बरोबर एबी अपॉन एसी. हेन्स प्रूव्ड, आवश्यक साध्य सिद्ध झाले. मी काय केलं सांगा सर, बीपीटी वापरलं. मी काय वापरलं, अल्टरनेट अँगल्स इक्वल दाखवले. मी काय वापरलं, करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल दाखवले. आणि मग संगत कोन समान, विक्रम कोन समान, यावरनं हा ट्रायंगल आयसोसिलस ट्रायंगल दाखवला. हे अल्टरनेट अँगल्स, हे करस्पॉन्डिंग अँगल्स, त्यावरनं हा जो ट्रायंगल आहे तो आयसोसिलस समद्विभुज त्रिकोण दाखवला. या दोन बाजू समान दाखवला. फिनिश.
कळते का बघा. बीपीटीचा वापर केला, आयसोसिलस ट्रँगलचा वापर केला आणि हे प्रूव्ह केलं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जास्तीत जास्त फिगर महत्वाची, आकृती महत्वाची आहे. प्रिपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू.